3 ओव्हरचा सामना आहे. दिलीप आणि राकेश. यस, दिलीप आहेत स्ट्राईकला, नॉन स्ट्राईकला राकेश. महाराष्ट्र पोलीस. बघूया पहिला सेमी फायनल गावदेवी ओली 40+ आयोजित. सरपंच सौभाग्यवती कुंदाताई विष्णू पाटील आणि उपसरपंच अरविंदजी भोईर साहेबांच्या सौभाग्यवती वैशालीताई अरविंद भोईर आणि संपूर्ण ग्रामपंचायत कमिटीचं मान सन्मान वाढवणारी स्पर्धा. ओली गावची आन बान शान अशी सरपंच उपसरपंच चषकाची स्पर्धा आपण पाहतोय. JP जयेश पाटील यांच्या ऐतिहासिक मैदानातून या स्पर्धेचं आयोजन आणि JP यांचे पिताश्री जनार्दनजी गणपत पाटील हे देखील उपस्थित आहेत. तसेच अशोकजी गणपत पाटील यांचे देखील विशेष धन्यवाद. चला सामन्याला सुरुवात करा आपण. पहिला चेंडू चिंतामण पाटील वीर तानाजी दापोडे टीम आज एक उत्कृष्ट गोलंदाज म्हणून तिन्ही मॅचमधून पॉवर प्लेचं चांगली ओढ टाकलेली आहे. पहिला चेंडू, पहिल्या चेंडूवर दिलीप यांनी फटका केला आहे, मात्र अप्रतिम झेल शॉट थर्डमॅन इनफिल्डच्या आतमध्ये दुर्वा पाटीलनं टिपलाय. अतिशय चांगली सुरुवात चिंतामण पाटीलनं पहिल्याच चेंडूवर करून दिलेली आहे. नक्कीच अगदी आपण पाहिलं तर मातीच्या खेळपट्टीवर वीर तानाजी दापोडे टीम अतिशय चांगला खेळ आज आजच्या ग्रुप बी मधून केलेला आहे. नक्कीच नक्कीच दमनला जाण्याआधी हा चाचणी पेपर आहे. सर्व टीमसाठी चाचणी परीक्षा सुरू आहे आणि वार्षिक परीक्षा आपली दमनला होईल 16 ते 18 फेब्रुवारीला. बघूया या वर्षीचा चॅम्पियन कोण राहील दमन चषकाचा. बघूया नवीन बॅटर विनोद भगत. बघूया पहिल्या चेंडूवर दिलीपची विकेट घेतली. दुर्वानं चांगला झेल टिपला होता. शॉट थर्डमॅन इनफिल्डच्या आतमध्ये शॉट फाईन लेगला आहे. सत्यवान पाटील एसटी रक्षक नितीन ज्युनियर यष्टांना चिपकून षटकातील पुढचा चेंडू. इथे अगदी विनोद भगतनं चेंडूला मिड ऑफला केला आहे. कुंदन पाटील आहेत लॉंग ऑफमधून चांगली फिल्डिंग होते. फक्त मिळेल एक सिंगल. या सिंगलला विनोद भगतनं स्वतःचं आणि साई कृपा डुंगे टीम धावांचं अकाउंट ओपन केलं आहे. 1-1. एक बाद एक या स्पर्धेचा पहिला सेमीफायनल सामन्याची नाणेफेकी जिंकून साई कृपा डुंगे टीम फलंदाजीचा निर्णय. इथे बघूया बॅटची आउटसाइड एज लागली होती. यष्टरक्षकाच्या मागे चेंडू दुर्वानं पकडलाय. एक सिंगल धाव राकेश पाटीलनं कंप्लीट केली. 3 चेंडूमध्ये 2. 3 ओव्हरचा सामना आहे. आज दापोडे टीमवर खुश होऊन राजन पाटीलनं 3000 रुपयाचं बक्षीस त्यांना दिलेलं आहे. बघूया हा चेंडू खोदूनकडे अगदी चेंडू चाललाय. शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर रिझन मधून माणिक पाटील चेंडूला उचलत आहेत. चांगली कॉलिंग. फक्त एक सिंगल धाव. क्या बात आहे. चिंतामण पाटीलनं आज जी दापोडे संघाला सुरुवात करून दिली आतापर्यंत अप्रतिम आहे. बघूया षटकातील 5वा चेंडू. 4 चेंडू टाकलेत. पहिल्या चेंडूवर विकेट, त्यानंतर 3 चेंडूमध्ये 3 सिंगल. राकेश पाटील स्ट्राईकवर आहेत. इथे आरोन दिले त्रिफलाची राकेश पाटीलची दांडी गोल. दुसरी विकेट चिंतामण पाटीलच्या खात्यामध्ये. चांगली गोलंदाजी. आज जेवढी प्रशंसा करावी चिंतामण पाटीलची तेवढी कमी आहे. पहिल्या सामन्यातून मानकुली संघाच्या अगेन्स्ट 7 धावा दिल्या, 1 विकेट घेतला. त्यानंतर दुसऱ्या सामन्यातून 2 धावा दिल्या, 1 विकेट घेतला. आणि तिसऱ्या सामन्यातून पिंपलगर संघासमोर 2 धावा देत 1 विकेट घेतला होता. आणि वडुणवकर 2 धावा 1 विकेट. क्या बात आहे. म्हणजे 2 वेळेला 2-2 धावा 1-1 विकेट. मानकुलीच्या अगेन्स्ट 7 धावा 1 विकेट. आणि या सामन्यातून 5 चेंडूमध्ये 3 धावा 2 विकेट. म्हणजे चिंतामणची गोलंदाजी
आज या मातीच्या खेळपट्टीवर खूप चांगली राहिलेली आहे. कल्पेश म्हात्रे यांचं मान्यवर कक्षामध्ये शुभ आगमन झालंय. वेलकम कल्पेशजी म्हात्रे. आयुष पाटील, कल्पेश म्हात्रे, स्वागत आहे आपलं. तीन सामन्यातून 11 धावा फक्त चिंतामण दिल्यात आणि या सामन्यातून आता बघूया इथे 2 धावा कंप्लीट केलेत. म्हणजे इथे 5 आणि 11 4 ओव्हरमध्ये फक्त 16 धावा दिलेल्या आहेत. आजच्या 4 सामन्यातून चिंतामण पाटीलनं गुड बॉलिंग, आजच्या दिवसातील सर्वात चांगला गोलंदाज म्हणून वीर तानाजी दापडे नाही तर आजच्या गटातून चांगली गोलंदाजी चिंतामण पाटीलने केलेली आहे. नाही, नक्कीच वीर तानाजी दापोडे सांगायची गरज नाही आहे. टार्झन दादा सेकंड इनिंगमध्ये त्यांना फलंदाजी करायची आहे. बघा तुम्ही या सामन्यातून अगदी आपल्या जागेवरच आहेत, कारण की त्यांना फलंदाजी करायची आहे. बघूया ओव्हर नंबर 2 साठी हेमंत भुईर, टीमचे सर्वात सिनियर खेळाडू. आज सूर्यकांत दादा देखील खूप खुश असतील, कारण की आज टीमच्या हाती पहिली ट्रॉफी या ओली गावातून सरपंच चषकाची लागलेली आहे. कदाचित ती पहिली, दुसरी, तिसरी अथवा चौथी असेल. बघूया विनोद बघा शपल क्रॉस होऊन चेंडूला अगदी स्कोरलेग पंचांच्या दिशेने केलेत. चांगली फिल्डिंग होते. चिंतामण पाटील, आज सर्वकडे चिंतामण आणि चिंतामण. बघूया एक सिंगल धाव, सिंगलनं धावसंख्या झाली ती 6, चेंडू टाकून झाले 7 आणि धावा बनले 6. धनाजी अतिशय चांगला अगदी कव्हर पॉइंट रिझनमधून फटका केला. डीप पॉइंटला क्षेत्ररक्षक आहेत. काय फिल्डिंग आहे. नितीन सिनियर तिथे उभा आहे. वा, आतापर्यंत 8 चेंडूमध्ये 5 सिंगल, 2 विकेट, 1 दुहेरी अशा धावा साई कृपा डुंगे टीमच्या खात्यामध्ये आलेले आहेत. हा फटका लॉंग ऑफला चाललाय. कुंदन पाटील तिथे आहेत, मात्र चेंडू चाललाय एका टप्प्यानं सीमापार. चौकार, या इनिंगचा पहिला चौकार आलेला आहे विनोद भगतच्या बॅटमधून 9व्या चेंडूवर. धावसंख्येला आकार आले, धावा बनलेत 11 धावा 9 चेंडूमध्ये. विनोद भगत 7 वर, धनाजी 3 वर, दिलीप 0 वर, राकेश पाटील 1 वर बाद झालेत. बघूया षटकातील चौथा चेंडू. विनोद भगत स्ट्राईकला आहेत. हा चेंडू बघूया, पायचीची अपील जरूर पाहिली, मात्र हा चेंडू डॉट आलाय. चांगला चेंडू टाकला होता. चौकार खाल्ल्यानंतर हेमंत भोईरनं कमबॅक केलाय. अजूनही 2 चेंडू दुसऱ्या ओव्हरचे बाकी. 10 मध्ये 11. हा चेंडू अगदी वाईट यॉर्कर, मात्र तितकाच चांगला फटका आपण पाहतोय. डीप पॉइंट रिझन मधून चेंडू उचललाय. धनाजीनं इथे आपली जागा खाली केलेली आहे, आपली विकेट सॅक्रिफाईस केलेली आहे येणाऱ्या फलंदाजांसाठी. धनाजी साई कृपा डुंगे टीमचा एक खूप जुना चेहरा आहे. बघूया इथे नवीन फलंदाज कोण येतील. धनाजी यांच्या जागेवर आतापर्यंत 3 फलंदाज 11 चेंडूमध्ये गमावलेत आणि धावा आहेत 12. साई कृपा डुंगे टीमच्या फलकावरती. फलंदाजाचं नाव सांगा भाऊ. नाव सांगा विनोद भाऊ, फलंदाज नाव. जितेंद्र. यस, धन्यवाद. नाही, त्यांच्या लक्षात नाव आलं नाही, असू द्या. यस, शेवटचा चेंडू आहे. हेमंत भोईर ओव्हर नंबर 2.
इथे फटका हवेमध्ये केल्यात, बघूया चेंडू उंचच उंच आहे. एसटी रक्षक नितीन पाटीलचा चांगला प्रयत्न. 2 धावा इथे पूर्ण केलेत. धावसंख्या 2 ओव्हर 3 बाद 14. साई कृपा डुंगे. बघूया शेवटचा आणि अंतिम या सेमीफायनल सामन्याची तिसरी ओव्हर. कुंदन पाटील यांनी मनोज पाटीलला आवाज दिलाय. नाही नक्कीच अगदी आता आपल्याकडे या सामन्याचे 4 ओव्हर आहेत. 14 धावा बनलेत. सेकंड इनिंगमध्ये वीर तानाजी दापोडे टीमला इथे फलंदाजी करायची आहे. अतिशय चांगली स्पर्धा, चांगलं मैदान, चांगल्या ट्रॉफ्या, चांगलं आयोजन नियोजन, उत्तम दर्जाची स्पर्धा आहे. मैदानाच्या अगदी चारी बाजूला हिरवी झाडी, डोंगर पाहायला मिळतोय. खूप चांगलं दृश्य आहे. चला दापोडे टीम, चर्चा लवकर उरकून आपल्याला तिसऱ्या ओव्हरला सुरुवात करायची आहे. टार्झन दादाला खूप चिंता राहिलेली की दापोडे संघाला सेकंड इनिंगमध्ये बॅटिंग करायची आहे, लवकर खेळायला सांगा. कारण की आयोजक देखील थकलेत. सकाळी अगदी 9 वाजता इथे आलेत. सामना आज काहीसा उशिराने सुरू झाला. बघूया इथे अखेर निर्णय झालाय आणि चेंडू दिलाय मनोज पाटील यांच्या हातामध्ये. आज राजन पाटीलने देखील आपल्या टीमवर प्रेम दाखवलंय. बक्षीस त्यांनी दिला की आज तिसरा सामना जिंकला तर माझ्याकडून 3000 आणि ते पारितोषिक आमच्याकडे जमा आहे. इथे बघूया बॅटची कडा. एसटी रक्षक नितीन ज्युनियरना झेल टिपलाय. मनोज पाटीलनं चांगली सुरुवात केली तिसऱ्या ओव्हरची विकेट घेऊन. बघूया आता 5 चेंडूंचा फक्त खेळ राहिलाय साई कृपा डुंगे टीमकडे. आणि नवीन फलंदाज मैदानामध्ये आलाय प्रशांत. बघूया 5 चेंडूमध्ये कशा प्रकारची खेळी राहील प्रशांतच्या बॅटमधून की त्याला प्रत्युत्तर देतील मनोज पाटील यांनी. गावदेवी पिंपळगड संघाला पराभूत करण्यामध्ये सिंहाचा वाटा उचललाय याआधी. नक्कीच क्रॉसिंगची पहिली वॉर्निंग आहे. साई कृपा डुंगे टीम, कॅप्टन जितू पाटील लक्ष असू द्या. पहिल्यांदा वॉर्निंग, दुसऱ्यांदा पेनल्टी. 300ची जी सर्कल आहे ती कंपल्सरी क्रॉस करायची आहे. ही नियमावली आजपासून फायनल पर्यंत कायम आहे. क्या बात आहे. सुरेख लाईन अँड लेंथ, अगदी वाईट यॉर्कर, कमेलीचा चेंडू. चौदा धावा लागल्या. तिथे बघूया ध्रुवाने चेंडूला स्टॉप केलाय. जरूर यष्टीरक्षकाच्या मागे 1 धाव बाईच्या स्वरूपात आलेली आहे. धावसंख्या 15 चेंडू आणि 15 धावा. फक्त 3 चेंडूंचा खेळ आता बाकी आहे. क्या बात आहे. राजू दादा खुश आहेत. आज टीमच्या पूर्ण कामगिरीवर कुंदन पाटील देखील खुश असतील. हा चेंडू बघूया इथे अगदी अतिशय चांगला क्लास, चेंडूला दिशा दिली आणि हा चौकार वसूल केलाय फलंदाज जितेंद्रनं. धावसंख्या 19. आज नितीन पाटील ज्युनियरनं ज्या 23 धावा बनवल्या 2 सामन्यातून त्या खूप लक्की आहेत. कुंदनजी पाटील यांच्या गाडीचा नंबर देखील 23 आहे. नरेंद्रला यस नक्कीच. दमन चषकामध्ये गावदेवी 40+ ओली संघाचे एक उत्कृष्ट धडाकेबाज फलंदाज विजयदादा पाटील यांनी 3 चेंडूमध्ये 3 षटकार मारण्याचा विक्रम केला होता आणि त्या विक्रमाची आज आठवण करून दिली अरविंदजी भोईर साहेबांनी. इथे एसटीची फलंदाज जितेंद्रची विकेट मनोज पाटीलच्या खात्यामध्ये. क्या बात आहे, क्या बात आहे.
नक्कीच दमन दबरेची तारीख फिक्स झाली आणि आज वीर तानाजी दापोडे संघाने काय कमालीचा खेळ या मातीच्या खेळपट्टीवर केलेला आहे. दीपकभाऊ पाटील गंगामाता गुंतवली टीम बघूया 16 ते 18 फेब्रुवारी दरम्यान आपल्या भिवंडी ग्रामीण 40+ क्रिकेट मंडळाची दमन दबरेची तारीख फिक्स झालेली आहे. धावा 19. चेंडू शेवटचा आहे. जितू सिनियर कॅप्टन आले टीमचे बघूया. शेवटचा चेंडू आणि कॅप्टन जितू पाटीलला ती संधी मिळालेली आहे. चिंतामण दिल्या 5 धावा 2 विकेट घेतल्या. हेमंत बोरीने 9 धावा दिल्या. मनोज पाटीलनं तिसऱ्या ओव्हरमध्ये 5 धावा दिल्यात 2 विकेट घेतल्यात. म्हणजे शेवटचा चेंडू. बघूया जितू पाटील शेवटचा चेंडू खेळतील आज सेमीफायनल सामन्याच्या पहिल्या इनिंगचा. हा देखील चेंडू एसटी रक्षकानं प्रयत्न जरूर चांगले केलेत. नितीन नक्कीच थोडासा नाखुश असेल कारण की विकेट मनोजच्या खात्यामध्ये आली असती. एक सिंगल आली. धावसंख्या झाली 20 आणि बरोबर 7च्या सरासरीनं 3 ओव्हरमध्ये 21 धावांचं टार्गेट सेट केलं आहे साई कृपा डुंगे टीमनं. बघूया फायनलचं तिकीट साई कृपा डुंगे घेऊन जाईल की वीर तानाजी दापोडे. 3 ओव्हरमध्ये 21 धावा. चला दापोडा टीम विजयाचं 21 धावांचं लक्ष्य आहे. बघूया साई कृपा डुंगे टीमनं देखील या स्पर्धेतून काल पहिल्या दिवसातून उत्तम खेळ केलेला आहे आणि आता त्यांना 21 धावा इथे डिफेंड करायचे आहेत 3 ओव्हरमध्ये. कारण की हा सामना सेमीफायनलचा महत्त्वाचा सामना आहे. नक्कीच प्रमोददादा भोईर शोलमाता वर्ल्ड संघाचे कॅप्टन तसेच संतोषजी तरे प्रदीपजी जोशी यांच्याकडून या दोन्ही टीमला शुभेच्छा आहेत. स्पर्धेचा पहिला सेमीफायनल तसेच नाना गोंडली नानू सुतार वरलदेवी ताडाली टीमचे कॅप्टन प्रवीण भाऊ पाटील यांचं इथे शुभागमन झालेलं आहे. प्रवीण भाऊ आपलं मनपूर्वक सरचे स्वागत. अगदी विजयदादा पाटील यांच्या सोबत त्यांनी बसण्याची व्यवस्था केलेली आहे. धन्यवाद प्रवीणजी पाटील. स्वागत आहे आपलं या स्पर्धेमध्ये.
चला, गोलंदाज विनोद भगत, फलंदाज राजू पाटील आणि चिंतामण पाटील. आज दापोडे संघाची रणनीती प्लॅनिंग यशस्वी झालेली आहेत. कुंदनजी पाटील, नक्कीच फुलाजी कसरू इताडकर, पिंपळनेर ग्रामपंचायतचे माजी सरपंच यांनी देखील कुंदनजी पाटील साहेबांना या सामन्यासाठी आणि गावदेवी ओली टीमला या आयोजनासाठी शुभेच्छा दिलेत. धन्यवाद फुलाजी इताडकर, आपल्या स्पर्धेमध्ये खूप खूप स्वागत. पहिला चेंडू आणि पहिल्या चेंडूवर पहिली विकेट. क्या बात आहे. राकेश पाटीलनं इथे अतिशय चांगला झेल टिपलाय राजू पाटीलचा. फलंदाज बाद. काय झेल टिपलाय महाराष्ट्र पोलीस. राकेश पाटील लॉंग ऑनला अगदी अप्रतिम झेल कंप्लीट केलाय आणि विनोद भगतनं पहिल्या चेंडूवर धक्का दिलाय वीर तानाजी दापोडे टीमला. चला, नवीन फलंदाज आपण तयार राहा. 30ची सर्कल आहे, कंपल्सरी क्रॉस करा मित्रांनो. पहिल्यांदा वॉर्निंग, दुसऱ्यांदा पेनल्टी आहे. उद्या पहिला सामना शेलूमातावाल आणि सोनादेवी टेमगार बरोबर 9 वाजता दोन्ही संघांनी इथे रिपोर्टिंग करायची आहे. उद्याचा पहिला सामना शेलूमातावाल सोनादेवी टेमगार, त्यानंतर देवेश्वर पाये गंगामाता गुंदवली, गावदेवी रांजोली, कालिकामाता कालवार, गावदेवी वेले आणि गावदेवी भादवाड. उद्या बऱ्याचशा टीममध्ये गावदेवीचं नाव आहे. बघूया आमचे डीजे मॅन डीजे गणराज गणेश भाऊ यांची टीम उद्या इन ॲक्शन में. त्यानंतर संजयभाई म्हात्रे साहेबांची टीम देखील उद्या इन ॲक्शन में. नक्कीच नक्कीच इतिहास आपण उद्या नक्कीच पाहणार आहोत. रांजणोली संघाने देखील 2 वेळा ओलीची स्पर्धा जिंकण्याचा मान पटकावलेला, त्या दापोडे संघाने देखील 2 वेळा तो कारनामा केलेला आहे. बघूया, ज्ञानदेव पाटीलला 2 धावेनं आपला अकाउंट ओपन केलाय. संघाची टोटल 1 बाद 2, 21 धावांचं लक्ष आहे. विनोद भगत एक चांगला अष्टपैलू खेळाडू आहे साई कृपा ढुंगे टीमचा. इथे देखील अतिशय चांगला अगदी लेट कटचा फटका पाहतोय. इथे क्षेत्ररक्षक बघूया धनाजी आहेत का. चेंडू चाललाय अगदी डीप थर्डमॅन. 2 नाहीतरी ते 3 धावा धावून पळून पूर्ण केले. दिलीप तिथे होते. 3 धाव्याने संघाची टोटल 5 धावा 3 चेंडूमध्ये. आज ज्ञानदेव पाटील, चिंतामण पाटील, हेमंत भोईर, मनोज पाटील यांच्यासाठी आजचा दिवस खूप लक्की राहिला आहे. 3 चेंडूमध्ये 5 आलेत. 18 मध्ये 21 बनवायचे आहेत. चिंतामण पाटील स्ट्राईकला आहे. चेंडूला हलक्या त्यानं टॅप केलाय. बघूया, इथे चेंडू चालला अगदी शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरला. चांगला थ्रो केलाय. एक सिंगल धाव आली. धावसंख्या 6 बनवायचे आहेत. प्रति ओव्हर 7च्या सरासरीनं. 7 त्रिक 21. 4 मध्ये आल्यात 6. त्याच्यामध्ये एक विकेट राजू पाटीलचा मौल्यवान विनोद भगतनं घेतलाय. क्या बात है. सेन्सिबल क्रिकेट. पुश करो खुश रहो. इथे खराब फिल्डिंग आणि परिणाम स्वरूप जिथे 1 होती तिथे 3री धाव पूर्ण केली आहे. वा, गुड रनिंग बिटवीन द विकेट. ज्ञानदेव पाटीलनं 3 चेंडूमध्ये 2 वेळा 3 आणि 1 डबल असं 8 धावांचं मौल्यवान योगदान दिलंय. तर चिंतामण केलं 1 चेंडूमध्ये 1 वर. म्हणजे या ओव्हरचा आता शेवटचा चेंडू आहे. पहिला चेंडू राजू पाटील बाद झालेत. बघूया, आज दापोडे संघ देखील सलगचा आजच्या गटातून 4था सामना मैदानातून खेळते. शेवटचा चेंडू विनोद भगत. 9 धावा लागल्यात 5 चेंडूमध्ये. 1 गड्याच्या मोबदल्यात पंचांचा डेडबॉलचा इशारा आलाय. भाऊ पाटील सर मेन पंचांच्या भूमिकेत आहेत. इथे अगदी फलंदाजाला आमंत्रण दिले होतं. चेंडू अगदी पुढे ठेवला होता. चांगल्या टप्प्यावर आपण विनोद भगतचा पहिल्या ओव्हरचा शेवटचा चेंडू पाहिलाय. 1 बाद 9 आणि आता 12 मध्ये बनवायचे आहेत 12.
बोल टू रन असं इक्वेशन आलेले आहे. 12 मध्ये 12 चेंडू आणि 12 धावा. पहिल्या चेंडूवर साई कृपा ढुंगीची देखील विकेट गेली होती. दुर्वाणी झेल टिपला होता. तर वीर तानाजी दापोडे संघाची देखील पहिल्या चेंडूवर विकेट घेतली होती विनोद भगतनं. नक्कीच या स्पर्धेतून प्लेअर ऑफ द डे हे पारितोषिक देखील आहे. नक्कीच आणि आजच्या प्लेअर ऑफ द डेचा विजेता खेळाडू कोण आहे बघूया. आजच्या गटातून कुठला खेळाडू कुठल्या संघाचा उत्तम राहिलाय. काल जयदुर्ग सुरी संघाचा नक्कीच राकेश पाटील की सुनील सुभाष पाटील ठरला होता प्लेअर ऑफ द डे जयदुर्ग सुरी संघाचा. इथे विकेटचं पतन फलंदाज चिंतामण पाटील. ही गेम प्लॅनिंग आहे. इथे विकेट चिंतामणनं दिलेली आहे नितीन ज्युनियरसाठी. 10 धावा झालेत. आता 11 पाहिजेत 11 चेंडूमध्ये. नक्कीच आजचा गट पूर्ण झालेला आहे. सेमीफायनल सामना आहे. आजच्या गटाचा प्लेअर ऑफ दी डेचा विजेता यस पहिली वॉर्निंग आहे दापोडे संघाला. क्या बात आहे. आज 2 ते 3 संघांना पहिली वॉर्निंग आहे. पॅनल्टी आज कोणी घेतली नाही. असंच उद्या देखील आपण सहकार्य करा, चांगला खेळ करा, वेळेवर या. आयोजकांचं तेवढंच म्हणणं आहे आणि ट्रॉफी तुम्ही जिंकून जा. बघूया 11 चेंडू आणि 11 धावा. आजचा प्लेअर ऑफ द डे खेळाडू वीर तानाजी दापोडे संघाचा राहिला आहे नितीन ज्युनियर आणि तोच खेळाडू राहिलाय खेळपट्टीवर. क्या बात आहे. 2 सामन्यातून 2 वेळा नाबाद 23 धावा त्यांनी आणि तिसऱ्यामध्ये 10. बघूया या मॅचमधून पहिल्या चेंडूवर 2 धावा घेतलेल्या आहेत. शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर मिड ऑफला चेंडू स्टॉप केला इनफिल्डच्या आतमधून. धावसंख्या 12. आता 10 मध्ये 9. 10 चेंडू आणि 9 धावा. 10 चेंडूमध्ये 9 वर सामना येऊन थांबलाय. गोलंदाज राकेश पाटीलनं दुसऱ्या ओव्हरची सुरुवात केलेली आहे. आतापर्यंत 3 धावा दिलेत 2 चेंडूमध्ये. इथे चेंडूला अगदी लेट कट केला आहे. चेंडू अगदी शॉर्ट थर्डमॅन. इथे विकेटचं होईल पतन. फलंदाज ज्ञानदेव पाटील धावचीत बाद झालेत. इथे ज्ञानदेव पाटीलला विकेट देण्याची गरज होती का. मैदानामध्ये नितीन सिनियर आणि नितीन ज्युनियर अशी जोडी आपल्याला पाहायला मिळते. 1 ओव्हर 3 चेंडूमध्ये 13 आणि आता 9 मध्ये पाहिजेत 8. 9 चेंडू 8 धावांचं समीकरण शिल्लक आहे. अतिशय चांगली स्पर्धा आपण पाहतोय. ओली गावची मान सन्मान वाढवणारी स्पर्धा. एक भव्य दिव्य असं आयोजन केलेलं आहे आणि त्यात खेळपट्टी खेळाडूंना उत्तम मातीची दिलेली आहे. बघूया 9 चेंडू 8 धावा आहेत राकेश पाटील. इथे हा चेंडू औसद्याचा अपील पंच सहमत नाही आहेत. चांगला चेंडू आपण पाहिला आहे. राकेश पाटीलचा डॉट येतोय
आता 8 मध्ये 8 चेंडू 8 धावा. याआधी दापोरे संघाने 6 मध्ये 6 डिफेंड केलेत. थोडीशी धडकी भरली असेल आता फलंदाजी करताना, कारण की पिंपळगड संघाला 6 मध्ये 6 दिल्या नव्हत्या, तर आता त्यांना 8 मध्ये 8 काढायचे आहेत. बघूया, कुंदन पाटील देखील बसलेले उभे झालेले आहेत, कारण की सामना खूप महत्वाचा आहे. इथे सेफ फटका खेळलाय. बघूया, चेंडू हवेमध्ये आणि झेल धरतीला दान केला. इथे विकेट येईल नितीन सिनियरची. एका चेंडूवर 2 वेळा जीवनदान नाहीये. नितीनची विकेट. आता 7 मध्ये 7. क्या बात आहे. 14 धावा लागलेत 11 चेंडूमध्ये. या ओव्हरमध्ये तब्बल 3 फलंदाज धावबाच्या स्वरूपात बाद झालेत. पहिल्या चेंडूवर बाद झाला, त्यानंतर तिसऱ्या चेंडूवर बाद झाला, त्यानंतर 5व्या चेंडूवर. म्हणजे क्रमाक्रमाने 3 फलंदाज धावबाच्या स्वरूपात बाद झालेत. धनाजी खुश आहे. बघूया, 7 मध्ये 7 सामना रंगतदार बनवलाय. आता साईकृपा डुंगे टीमने देखील आपली कंबर कसलेली आहे. बघूया, नितीन ज्युनियर स्ट्राईकला आहे. आजचा दिवस नितीनचा आहे, मात्र हा सामना दुसरा आहे. नक्कीच नक्कीच. बघूया, राकेश पाटील इथे जास्त घाई गडबड. स्वतःच्या फॉलो थ्रो मध्ये हा झेल घेण्याचा चांगला प्रयत्न केला होता, मात्र अखेरकार झेल धरतीला दान केलाय. हा झेल सोडलाय किंवा सेमीफायनलचा सामना सोडलाय राकेश पाटीलनं. येणारा ओव्हर आपल्याला सांगून जाईल. क्या बात आहे. राकेश पाटीलनं काय कमालीचे प्रयत्न केले होते. नक्कीच नक्कीच. 6 मध्ये 6 बघू शकता ऍक्शन रिप्ले मध्ये. हा झेल सोडलाय राकेश पाटीलनं. नक्कीच हा झेल सोडलाय की हा सामना सोडलाय. शेवटचं ओव्हर गोलंदाज बघूया कोण येतील. प्रशांतकडे 6 धावा आहेत. जशी गोलंदाजी मनोज पाटीलने केली होती गावदेवी पिंपळगड संघासमोर, तशी गोलंदाजी करावी लागेल प्रशांतला. मात्र मनोज पाटील खेळपट्टीवर आहेत आणि त्यांच्या जोडीला नक्कीच नितीन ज्युनियर. नितीनला जीवनदान दिलंय. राजू पाटील आलेत, संघाचे एक सिनियर खेळाडू. बघूया, दापोडे संघासाठी एक जेमेची बाजू आहे की स्ट्राईकला नितीन ज्युनियर आहे. पिंपळगड संघाकडे देखील गणेश पाटील होता, मात्र त्याला मनोज पाटीलनं खूप चांगली गोलंदाजी केली. 6 मध्ये 6 काय सामना रंगलाय. वा, आणि 6 वाजून 6 मिनिटं झालेली आहेत. बघू शकता मोबाईल मध्ये. वा, अतिशय चांगला अगदी आपण इथे उल्लेख केलेला आहे. इथे हा फटका स्केअर ऑफ द विकेट. चेंडूला जरूर अडवण्याचा प्रयत्न, मात्र चेंडू सीमा पार. चौकार. नक्कीच नक्कीच. इथे नितीन प्रत्येक सामन्यातून वीर तानाची दापोडे संघासाठी तारणहार बनलाय. जिथे दापोडे संघाचा विषय गंभीर, तिथे नितीन आज खंबीर राहिलाय. प्रत्येक सामन्यातून त्यांनी चांगली कामगिरी आज केलेली आहे. क्या बात आहे. 6 मध्ये 6 आणि घड्याळामध्ये देखील 6 वाजून 6 मिनिटं झाली होती आणि हा चौकार आलाय. आता 4 मध्ये 5 मध्ये पाहिजेत फक्त 2. फायनलचं तिकीट दापोडे टीम की साई कृपा डुंगे. नक्कीच इथून आता आशा जास्त आहेत त्या वीर तानाजी दापोडे टीमला, कारण की 5 चेंडू आणि 2 धावा म्हटलं की इथून नक्कीच पारडं जड आहे दापोडे संघाचं. चला बघूया, प्रशांत षटकातील दुसरा चेंडू. दापोडे टीम जल्लोष करण्याच्या तयारीत आपल्याला पाहायला मिळते. इथे बघूया, चेंडू स्केअर ऑफ द विकेट उडवलाय. इनफिल्डच्या आतमध्ये जे क्षेत्ररक्षक होते त्यांनी प्रयत्नच केले नाही. अभिनंदन वीर तानाजी दापोडे टीम. गावदेवी ओली आयोजित सरपंच उपसरपंच चषकाच्या अंतिम फेरीमध्ये पोहोचलेली आहे. अभिनंदन कुंदनजी पाटील अँड ऑल टीम. हडलक जितू पाटील,
साई कृपा डुंगी टीम नक्कीच हरले पण चांगले खेळलेत असंच म्हणावं लागेल शेवटी. दापोडे टीम चे नक्कीच या सामन्यातील सामनावीर, या सामन्याचा चिंतामण पाटील आणि क्वार्टर फायनल सामन्याचा